नमस्कार रसिक हो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑलराऊंडर शिव ब्रदर्स आहे। तर आपण आजकाल मुलं खोटं बोलतात, गोष्टी लपवतात, पालकांच्या 3 चुका या कोणत्या चुका आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी जे कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या। चला तर मग आपण बघूया मुलं खोटं का बोलतात आणि पालकांना ज्या कुठल्या चुका टाळाव्या लागतात तर आपण बघूया। मुलं मोठी झाल्यानंतर अनेक गोष्टी पालकापासून लपवितात किंवा काही गोष्टी फिरवून सांगत असतात। पालकांना नकळत मुलामध्ये घडलेला बदल आणि मुलं आपल्याशी खोटं बोलत आहेत याची जाणीव होऊ लागते। कारण कितीही झालं तरी पालकांना मुलामध्ये घडलेले बदल दिसून येतात। पण मग मुलं आपल्यापासून गोष्टी का लपवू लागलेत किंवा का खोटं बोलू लागलेत याचं कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मॅथ्यू राऊस असे सांगतात की मुलं पालकांसोबत अनेक कारणामुळे खोटं बोलू शकतात। तर त्यातील पहिला कारण असं आहे की मुलांना एखादी गोष्ट हवी असेल आणि मुलांना पालकाकडून ती गोष्ट मिळत नसेल तर अशा वेळी ते खोटं बोलू शकतात। तर दुसरं कारण असं आहे की काही वेळेस मुलांमध्ये आत्मविश्वास नसतो ज्यामुळे मुलं खोटे बोलू लागतात। तर काही वेळेस पालकांच्या काही चुकांमुळे ही मुलं खोटं बोलायला लागतात। स्ट्रिक्ट पालक मुलांना खोटे बोलण्यास भाग पाडू शकतात। तर बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षा मिळू नये यासाठी मुलं पालकापासून गोष्टी लपवू लागतात ज्यामुळे मुलांना खोटे बोलण्याची सवय लागते। शिवाय उलट उत्तरही देतात। त्यामुळे सतत त्यांना कठोर वागणूक देऊ नका, त्यांच्या चुका सुधारण्यास त्यांना वेळ द्या। तर त्यातील तिसरा अशा प्रकारे मुलं चुका करतात की प्रेम आणि आपुलकीच्या अभावामुळे मुलांशी संवाद न साधणं, मुलांना एकटं वाटू लागणं ज्यामुळे नकळत ते पालकांशी खोटं बोलू लागतात। पालकाकडून प्रेम न मिळाल्यास मुलं दूर जाऊ लागतात। तर अशा वेळी पालकांनी आपल्याला आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला हवा। पालकांनी मुलांशी खुलेपणाने आणि नियमितपणे संवाद साधायला हवा। बरेचदा पालक त्यांचे ऐकत नाही किंवा त्यांची बाजू समजून घेत नाहीत। अशा वेळी मुलं पालकांशी गोष्टी लपवू शकतात, खोटे बोलून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। पालकांसोबत गोष्टी शेअर करण्यास उचित समजत नाहीत। त्यामुळे मुलांसोबत संवाद साधत राहणं हे खूप गरजेचं आहे। तर या 3 चुका होत्या मुलं खोटे बोलण्याची कारण। थँक्यू। जर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।